नमस्कार, आज आपण कैरीपासून 2 प्रकारच्या चटण्या बनवणार आहे। पहिली चटणी बनवण्यासाठी मी इथे कैरी सोलून घेते। आता जाडसर कांदा कापायचा आहे, कारण तो आता आपल्याला वाटायचा आहे। कैरी किसून घेऊया। इथे मी कढईत थोडं तेल टाकून शेंगदाणे लालसर भाजून घेते। आता आपण चटणीसाठी लागणारे साहित्य बघूया। किसलेली कैरी, 6 तिखट लाल मिरची, लसूण आणि कढीपत्ता, मीठ चवीनुसार, थोडासा गूळ, भाजलेले शेंगदाणे, कापलेला कांदा, 1 चमचा जिरा पूड आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया। आणि कैरी आंबट असेल तर तिचं पाणी काढून तुम्ही डाळीमध्ये वापरू शकता। आता चटणीला तडका दिला की आपली चटणी तयार होईल। तडक्यासाठी आपल्याला राई, हिंग आणि कढीपत्ता लागेल। आपली चटणी तयार आहे। दुसऱ्या चटणीसाठी लागणारं साहित्य पाहूया। कोथिंबीर, 1 चमचा जिरा पूड, 1 कैरी, साखर 2 चमचे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, आलं लसूण, मीठ चवीनुसार आणि पुदिन्याची पाने 20 ते 25। इथे सोललेली कैरी कापून मी मिक्सरमध्ये सगळं साहित्य टाकते। आता आपली दुसरी ही चटणी तयार आहे। या चटण्या तुम्ही 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चटणी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा।